प्रवीण एका छोट्याशा खेडेगावात राहत होता. तिथे फक्त 4थी पर्यंत शाळा होती. म्हणून प्रवीणच्या आई वडिलांनी त्याला पुढच्या शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी पाठवलं होतं. पण तिथे कोणी नातेवाईक नव्हते आणि अपडाऊन करण्यात सगळा वेळ जात होता. त्यामुळे त्याला तिथे शाळेच्या वसतिगृहात राहायला ठेवलं. तसा प्रवीण खूप हुशार होता. तो नेहमी हुशार मुलांमध्ये असायचा. प्रवीणच्या घरचे वातावरण खूप छान होतं. सगळे शिकलेले होते. त्यामुळे त्याला प्रोत्साहनही खूप करायचे. आता प्रवीण वसतिगृहात खूप रमला होता. तिथे त्याला खूप मित्र भेटले होते. त्या वसतिगृहात प्रतीकही राहत होता. पण तो खूप गरीब होता. त्याचे आई वडील मोलमजुरी करत होते. त्यामुळे त्याला परिस्थितीची जाणीवही होती. त्यामुळे त्याला मेरिटमधून त्याचं सिलेक्शन झालं होतं. तो खूप हुशार होता. त्या दोघांची जास्त ओळख नव्हती. पण शाळेमध्ये कॅरमच्या स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये प्रवीण आणि प्रतीकही सहभागी झाले होते. आणि सुदैवाने सरांनी त्या दोघांना एकाच टीममध्ये ठेवलं होतं. आणि नंतर फायनल राऊंडमध्ये दोघे एकमेकांचे विचार घेऊन खेळू लागले आणि त्या दोघांनी ती कॅरमची स्पर्धा जिंकली. दोघांनाही खूप आनंद झाला. त्या आनंदात त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर दोघे एकमेकांचे पक्के मित्र झाले आणि दोघे एकमेकांना खूप मदत करत होते. अचानक प्रतीकला समजले की त्याचे आई वडील एका ऍक्सिडेंटमध्ये गेले आहेत. तेव्हा त्याच्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. तेव्हा तो फक्त 15-16 वर्षांचा होसेल. त्याला आता 10वीच्या सुट्ट्या लागणार होत्या. पण आता त्याच्या डोक्यावरचं छप्पर गेल्यासारखं झालं होतं. प्रतीकला त्याच्या जवळचं असं कोणीच नव्हतं. त्याला कुठे जायचं काहीच समजत नव्हतं. तेव्हा प्रवीणने प्रतीकला दुःखाचं कारण विचारलं. तेव्हा त्याने सर्व हकीकत सांगितली. तेव्हा प्रवीणने एका क्षणाचाही विलंब न करता त्याला आपल्या घरी घेऊन गेला. हे सगळं अचानक झाल्यामुळे प्रवीणने आपल्या घरी पूर्ण कल्पना दिली नव्हती. म्हणून अचानक प्रतीक समोर दिसल्यामुळे सगळे त्याच्याकडे कावरे-बावरे होऊन बघू लागले. प्रवीण सगळ्यांना म्हणाला, "अरे तुम्ही असे का बघता? आम्हाला आता तरी आत बोलवा." हे ऐकून प्रवीणच्या घरचे भानावर आले आणि त्यांनी त्या दोघांचं मनपूर्वक स्वागत केलं. नंतर घरी आल्यावर प्रतीक खूप भावूक झाला होता. त्याला त्याचे स्वागत बघून त्याच्या आईवडिलांची आठवण आली. नंतर सगळ्यांनी बसून मस्त जेवण केलं. प्रतीकला त्याच्या घरचे जेवण खूप आवडले. कारण खूप दिवसातून त्याला कोणीतरी असं प्रेमाने जेवायला घातलं होतं. आणि दुसरे म्हणजे प्रवीणचे घर बघून प्रतीक खूप आश्चर्यचकित झाला होता. कारण एवढ्या आलिशान घरात त्याला एवढं प्रेम मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. तो गरीब असल्यामुळे त्याला श्रीमंत लोकांचे खूप वाईट अनुभव आले होते. पण प्रवीणच्या घरचे तसे नव्हते. हळूहळू प्रतीक प्रवीणच्या घरी रमला आणि प्रतीकच्या दुसऱ्या कोणाचा तरी मुलगा आहे किंवा तो बाहेरचा कोणीतरी आहे असं प्रवीणच्या घरच्यांना अजिबात वाटत नव्हतं. प्रवीणची आई तर प्रतीकला प्रवीण एवढंच प्रेम करत होती. तिला तो कधीच परका वाटला नाही. जे प्रवीणसाठी असायचं तेच प्रतीकसाठीही असायचं. आता प्रतीकचं प्रवीणच्या घरातील स्थान प्रवीणसारखंच झालं होतं. असेच दिवस जात होते. प्रवीण आणि प्रतीकचे शिक्षणही पूर्ण झालं होतं. प्रवीणला नोकरी करायची गरज नव्हती. कारण त्यांच्या वडिलांचा खूप मोठा व्यवसाय होता आणि प्रवीण त्यांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे तो त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळायला लागला. प्रतीकचे मात्र तसे नव्हते. आता त्याला सख्खे असं कोणीच नव्हतं. प्रतीकच्या आई वडिलांचे स्वतःचं घरही नव्हतं. त्यामुळे प्रतीकला आता स्वतःचे पैसे कमवून स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा उदरनिर्वाह करायचा होता. मग त्याने कुठे काम मिळते का पाहायला सुरुवात केली. तो खूप हुशार असल्यामुळे त्याला नोकरीही लगेच लागली. प्रवीणच्या घरचे प्रतीकला खूप आग्रह करायचे की प्रवीण आता तू आमच्या घरातील एक सदस्य आहेस. त्यामुळे तू आणि प्रवीण आमच्यासाठी वेगळे नाही. तू आणि प्रवीण मिळून दोघे आपला व्यवसाय चालवा. पण प्रतीक खूप स्वाभिमानी होता. त्यामुळे त्याने दुसरीकडे नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रतीक शहरात नोकरी करत असल्यामुळे त्याला गावातून शहरात जाण्यासाठी बस होती. त्या बसने तो नोकरीसाठी सकाळी जात होता आणि गाव आणि शहर तसं फारसं अंतर नव्हतं. फक्त 5 किलोमीटर होतं. पण रोज तेवढे पायी चालणं शक्य नव्हतं. म्हणून तो बसने प्रवास करत होता. असाच गावामध्ये एक शेठ राहत होता. त्याची गावामध्ये जागा वरचढ होती. काही लोकांच्या जमिनी त्याच्याकडे गहाण होत्या. तो किती रागीट स्वभावाचा आहे हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्या गावात त्याच्या वाटेला कोणीच जात नव्हतं. त्याचे नाव सोहम होते. एके दिवशी प्रतीकला उठायला उशीर झाला होता. त्याचप्रमाणे त्याचं नशीबही चांगलं असल्यामुळे आज 7 वाजता येणारी बस नेमकी 8 वाजता आली होती. त्यामुळे शहराकडे जाणारे लोक जास्त होते. आज गाडीला जरा जास्तच गर्दी होती. त्याच गाडीमध्ये प्रतीक आणि सोहम शेठ चढू लागले. सोहम शेठला बघून काही मंडळी बाजूला झाली.
पण प्रतीकला त्या सोहम शेठबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे तो त्यांच्यासोबत चढू लागला. सोहम शेठचं थोडं वय झालं होतं, त्यामुळे त्यांना पटकन चढता आलं नाही आणि प्रतीकला कामावर जायला उशीर होत होता, म्हणून तो गडबड करू लागला. या गोंधळात दोघे एकमेकांना धडकले. शेठने प्रतीककडे रागाने पाहिलं. सोहम शेठला वाटलं प्रतीकने मुद्दाम केलं आहे, पण प्रतीक खूप गडबडीत असल्यामुळे त्याने मागे वळूनही न बघता तसाच बसच्या पायऱ्या चढत त्याची माफी मागितली आणि एका सीटवर जाऊन बसला. आणि योगायोगाने सोहम शेठही अगदी त्याच्या मागच्या सीटवर जाऊन बसले. त्यानंतर गाडी चालू झाली. प्रतीकला जॉबवर जायला खूप उशीर झाल्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये होता, पण त्यानंतर त्याला ज्या ठिकाणी उतरायचं होतं त्याच ठिकाणी सोहम शेठलाही उतरायचं होतं. मगाशी सोहम शेठची आणि प्रतीकची धक्काबुक्की झाल्यामुळे प्रतीकच्या पायाला थोडं लागलं होतं. स्टॉप आल्यामुळे सोहम शेठ आधी उठले आणि ते पुढे जायला लागले आणि प्रतीकला टेन्शनमुळे उशीर झाल्यामुळे आणि त्याच्या पायाला लागल्यामुळे त्याने त्याचा पाय बाहेर काढला आणि त्याच्या पायामुळे शेठ खाली पडले. आता तर सोहम शेठला प्रतीकचा खूपच राग आला होता, पण तरीही प्रतीकने त्याची माफी मागितली, कारण त्याने मुद्दाम काहीच केलं नव्हतं. त्याने खूप विनवणी केली आणि सोहम शेठची माफी मागितली, पण सोहम शेठवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही, कारण मागाशी गाडीत चढताना एकमेकांची टक्कर झाल्यामुळे प्रतीकला लागलं होतं आणि याचाच बदला म्हणून प्रतीकने असं मुद्दाम पाय मध्ये घालून आपल्याला पाडलं आणि सगळ्या लोकांसमोर आपल्याला अपमानित केलं. ही भावना सोहम शेठच्या मनात तयार झाली आणि त्यांनी त्या क्षणाला प्रतीकचा बदला घ्यायचं ठरवलं, कारण आजपर्यंत सोहम शेठचा असा अपमान करण्याचं कोणीही धाडस केलं नव्हतं. त्यांच्यामध्ये आता सुडाची भावना तयार झाली होती, पण प्रतीकला याची जराही कल्पना नव्हती. नंतर प्रतीक खूप घाईत असल्यामुळे तिथून पटकन निघून गेला. असे प्रतीकचे दिवस जात होते. घर, नोकरी आणि घर असाच त्याचा रोजचा दिनक्रम होता. एके दिवशी प्रतीक काही कारणानिमित्त शहरात जात होता. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे चिखल झाला होता आणि त्याला एक चिखलाची गल्ली ओलांडायची होती. चालत जाणारी लोक विटेच्या सहाय्याने किंवा काही हातात घेऊन चालत होते, पण दुचाकी वाहनाने इकडून तिकडे घेऊन जायचं खूप अवघड झालं होतं, कारण गाडी त्या चिखलात घातली की गाडी त्या चिखलात जाताच आतमध्ये जात होती. त्यामुळे गाडीचा वेग वाढूनच ती गाडी इकडून तिकडे घेऊन जावं लागत होतं. पण वेगाने गाडी घेऊन गेलं तर बाजूच्या भिंतीवर चिखलाचे टिपके उडत होते. प्रतीक त्या रोडने जात असताना काही अंतरावर गेल्यावर प्रतीकने पाहिलं की एक मुलगी घाबरून दगडावर उभी होती आणि आपल्या अंगावर कोणत्याही प्रकारे चिखल उडू नये म्हणून देवाकडे हात जोडून प्रार्थना करत होती. ती मुलगी दिसायला एवढी सुंदर होती की प्रतीक तिच्याकडे काही क्षण पाहतच बसला. नंतर पाठीमागून गाड्यांचे हॉर्न ऐकू आल्यावर तो भानावर आला. त्याने त्याची गाडी स्लो केली, जेणेकरून त्या मुलीची कपडे खराब होऊ नये आणि तिला अपमानित वाटू नये म्हणून. त्याची गाडी तिच्या समोर गेली तेव्हा त्यांची नजरानजर झाली आणि त्या मुलीच्या कपड्यांवर एकही चिखलाचा डाग पडला नाही. त्या मुलीने नंतर प्रतीकला एक स्माइल देऊन थँक्यू असं म्हटलं आणि प्रतीकही तिच्या हसऱ्या चेहऱ्याला रिप्लाय देत हसला आणि निघून गेला. नंतर त्या रात्री प्रतीकला त्या मुलीचा चेहरा दिसत होता. तिची ती गोड स्माइल आठवत होती. त्या विचारात तो कधी झोपी गेला हे त्यालाच समजलं नाही. नंतर इकडे प्रवीण आणि प्रतीकमध्ये मैत्री कमी आणि भावांचे प्रेम जास्त झालं होतं. ते दोघे अगदी सख्या भावासारखे राहू लागले होते. मैत्रीची जागा आता भावाने घेतली होती. दोघांचेही लग्नाचे वय झालं होतं. दोघेही अंगाने तगडे होते आणि दिसायला हिरोपेक्षाही कमी नव्हते. एकदा असेच ते मॉर्निंग वॉकला गेले होते आणि घरी परतले तेव्हा घरी काही पाहुणे आल्याचे त्यांना समजले. त्यांना काहीच कल्पना नव्हती. मग ते आंघोळ करून फ्रेश होऊन आले तेव्हा त्यांच्याच म्हणजे प्रवीणच्या नात्यामधील मीना घरी आल्याचे त्यांना समजलं. मीना हॉलमध्ये नाश्ता करत बसली होती. प्रवीण आणि प्रतीकही नाश्ता करायला आले. तेव्हा प्रतीकची आणि मीनाची नजरानजर झाली. तेव्हा ते दोघे एकमेकांकडे बघून आठवत होते की त्यांनी एकमेकांना कुठेतरी बघितलं आहे, पण कुठे हेच त्यांना आठवत नव्हतं. तेव्हा प्रतीकच्या लक्षात आलं की एका मुलीच्या कपड्यांवर चिखल उडू नये म्हणून ती गाडीचा वेग कमी केला होता. ती हीच मुलगी आहे, कारण प्रतीक त्या मुलीला विसरणं कठीण होतं, कारण त्याला ती पहिल्याच नजरेत आवडली होती आणि मीनालाही प्रतीक एका नजरेतच आवडला होता. तेव्हाच त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं होतं, पण त्यानंतर त्यांची भेट झाली नव्हती. ती आज प्रवीणच्या घरी आली होती. त्यानंतर प्रवीणने प्रतीक आणि मीनाची ओळख करून दिली. तेव्हा प्रतीक प्रवीणला म्हणाला, अरे मी ह्याला यापूर्वी भेटलो आहे. तेव्हा प्रवीणला थोडे आश्चर्य वाटले. नंतर प्रतीकने घडलेला सर्व प्रकार प्रवीणला सांगितला. तेव्हा मीना, प्रतीक आणि प्रवीण खूप हसायला लागले. त्यानंतर मीना आणि प्रतीकचं बोलणं सुरू झालं. ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले.
बोलता बोलता मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांनाच कळालं नाही. ते रोज भेटत होते. रोज त्यांचं प्रेम अगदी एखाद्या कळीप्रमाणे फुलत होतं. पण हे सगळं गुपित चाललं होतं. प्रतीकने अगदी जीवाभावाचा मित्र प्रवीणला देखील सांगितलं नव्हतं. कारण प्रतीकला वाटत होतं की प्रवीणच्या मनात गैरसमज निर्माण होईल. त्याला वाटेल की माझ्याच नात्यामधील मुलीसोबत प्रतीक असले चाळे करतो. आणि प्रवीणच्या घरच्यांना प्रतीकवर खूप विश्वास होता. म्हणून तो मीना आणि त्यांच्या प्रेमाबद्दल घरी सांगत नव्हता. असेच त्यांचे प्रेमाचे दिवस खूप आनंदात जात होते. इकडे प्रवीणचा व्यवसायही खूप चांगला चालला होता. प्रवीणला नवीन गाड्या खरेदी करण्यात खूप इंटरेस्ट होता. असेच त्याला एके दिवशी सोहम शेठकडून 2 लाखांची कार खरेदी करायची होती आणि त्याला त्याच्याकडील ती कार खूप आवडल्यामुळे त्याने 1 लाख रुपये आगाऊ दिले होते. प्रवीणला गाडीमधील फारशी माहिती नव्हती, पण प्रतीकला गाडीमधील खूप समजत होतं. कारण त्याने काही दिवस गॅरेजमध्येही काम केलं होतं. म्हणून प्रवीणने प्रतीकला त्या गाडीबद्दल विचारलं आणि त्याच्या नजरेखालून एकदा ती गाडी घातली. तेव्हा प्रतीकने प्रवीणला सांगितलं की ही गाडी फक्त 1 लाख रुपयापर्यंत येईल. या गाडीसाठी तू एवढे पैसे नको देऊ. तेव्हा प्रतीकला जराही कल्पना नव्हती की प्रवीणने ती कार सोहम शेठकडून खरेदी करणार होता ते. पण प्रवीणला हे समजताच त्याने सोहम शेठकडून कार घ्यायची रद्द केली आणि त्याने जमा केलेली रक्कमही परत घेतली. पण जेव्हा सोहम शेठला कळालं की प्रतीकने त्यांच्याकडून कार न घेण्यासाठी सांगितलं आहे आणि म्हणून प्रवीणने गाडी घेण्याचं रद्द केलं आहे, तेव्हा त्यांच्यामध्ये सोडाची भावना अगदी दुप्पटपटीने वाढली आणि सोहम शेठला आता फक्त काही कारण हवं होतं प्रतीकला त्याची जागा दाखवून देण्यासाठी. पण सोहम शेठला तशी संधी मिळाली नव्हती. तेव्हा प्रतीकचा राग त्यांनी प्रवीणने बुकिंग रद्द केलेल्या गाडीवर काढला. त्यांनी ती गाडी अगदी पेटवून दिली. इकडे प्रवीणला प्रतीक कोणाशी तरी फोनवर हळू बोलत आहे असे जाणवत होतं आणि प्रतीक अलीकडे आपल्या दुनियेत हरवला आहे हे देखील दिसत होतं. एके दिवशी प्रतीकचा टिफिन विसरला म्हणून प्रवीण घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये गेला. तेव्हा त्याला तिथे समजलं की प्रतीक आज रजेवर आहे. तेव्हा प्रवीणला काही समजेना. त्याला खूप आश्चर्य वाटलं. नंतर प्रतीक कुठे गेला असेल या विचारात प्रवीण घरी आला आणि तो डायरेक्ट प्रतीकच्या रूममध्ये गेला. तेव्हा त्याला समोरचं दृश्य पाहून खूप आश्चर्य वाटलं. त्याला ते बघून काय बोलावं काही समजत नव्हतं. कारण प्रतीक मीनासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत बसला होता. प्रवीण रूममध्ये येताच प्रतीक म्हणाला, प्रवीण मी तुला सांगणारच होतो, पण ती वेळ आली नव्हती. प्रवीण त्याच्याकडे खूप रागाने बघत होता. प्रतीकला वाटलं संपलं आता सगळं, म्हणून तो घाबरून शांत झाला. प्रवीण त्याच्याजवळ गेला आणि अचानक प्रतीकला मिठी मारली. अभिनंदन प्रतीक. पण प्रतीकला काहीच समजलं नाही. तो खूप कावराबावरा होऊन प्रवीणकडे बघू लागला आणि प्रवीण म्हणाला, प्रतीक मी तुमच्या या नात्याबद्दल खूप खुश आहे. मी लगेच सगळ्यांना ही बातमी देतो. असं म्हणून प्रवीण खाली निघून गेला. प्रवीणला एवढा आनंदात बघून प्रतीकच्या जीवात जीव आला होता आणि प्रवीणने ही बातमी देताच घरातील मंडळी खूप खुश झाली. त्यांनी प्रतीकचं तोंड गोड केलं. घरातले सगळेजण या नात्याबद्दल खूप आनंदी होते. पण प्रतीकला आणि मीनाला आता एकमेकांशिवाय राहवत नव्हतं. प्रतीकच्या घरच्यांना त्याच्या प्रेमाबद्दल पूर्ण कल्पना होती, पण मीनाच्या घरच्यांना त्याच्या नात्याबद्दल जराही कल्पना नव्हती. त्यामुळे आता फक्त मीनाच्या घरच्यांना सांगून त्यांची संमती घेऊन त्यांचं लग्न लावणं बाकी होतं. नंतर प्रवीणचे बाबा या लग्नासाठी पुढाकार घेतात आणि ते मीनाच्या घरच्यांना प्रतीकसाठी मागणी घालायला जातात. तेव्हा मीनाचे वडील आणि प्रवीणचे बाबा बघण्याचा कार्यक्रम ठेवतात. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे ते दोघे तो दिवस पक्का करतात. त्या दिवशी प्रतीक सकाळी लवकर उठून सगळं आवरून बसतो. प्रतीकला थोडं टेन्शन आलं होतं की मीनाचे घरचे मला पसंत तर करतील ना. तेवढ्यात मीना आणि मीनाचे घरचे मुलगा पाहण्यासाठी घरी आले. तेव्हा मीनाच्या वडिलांची आणि प्रतीकची भेट होते. मीनाचे वडील रागाने उठून उभा राहतात आणि हे लग्न होणार नाही असे कोणताही विचार न करता बोलतात. कोणालाही काहीच समजलं नाही, कारण मीनाचे वडील दुसरे तिसरे कोणी नसून सोहम शेठ होते. सोहम शेठला प्रतीककडे बघून आतून खूप रागाचा अग्निपेट घेत होता, पण ते सगळ्यांसमोर काहीच करू शकत नव्हते. याबद्दल कोणाला काहीच कल्पना नव्हती की प्रतीक आणि सोहम शेठचं काय वाकडं आहे. मीना आणि प्रतीक खूप नाराज झाले होते, तरी ते एकमेकांपासून दूर जाऊ शकत नव्हते. त्यांनी त्यांचं बोलणं प्रेम करणं चालूच ठेवलं होतं, कारण मीनाला तिच्या वडिलांवर पूर्ण विश्वास होता. तिला वाटत होतं की कधी ना कधी तिचे बाबा तिच्या आणि प्रतीकच्या नात्याचा आणि प्रेमाचा स्वीकार करतील. एकदा त्यांच्या गावची जत्रा भरली होती. खूप सारे लोक त्या जत्रेत येत होते. वर्षातून एकदा जत्रा भरायची, त्यामुळे आसपासची सगळी खेडीपाडी त्या जत्रेसाठी येत होती. या जत्रेत एका मेळाव्याचे उद्घाटन प्रवीणचे आजोबा संभाजी करणार होते. त्या समितीचे अध्यक्ष सोहम शेठ होते. त्यामुळे सोहम शेठचे सगळे कुटुंब आणि प्रवीणचे सगळे कुटुंब त्या जत्रेत आले होते. मीना पण आली होती.
मीनाने तिच्या बहिणीच्या मुलाला गर्दी असल्यामुळे उचलून घेतलं होतं. ते खूप लहान मुलं होतं आणि त्याने मीनाच्या ड्रेसवर सू केली. त्यामुळे जवळच एक विहीर होती, तिकडे ती तिचे कपडे स्वच्छ करण्यासाठी गेली. मीना तिकडे जाताना त्याच गावातील एका गुंडाने बघितलं आणि तिच्या पाठीमागे गेला. मीना विहिरीकडे एकटीच गेली होती. त्या विहिरीजवळ आसपास कोणीच नव्हतं. त्याचा फायदा त्या गुंडाने घेतला आणि मीनासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्या जत्रेत प्रतीकही आला होता. मीना तिकडे गेल्याचं प्रतीकने बघितलं होतं आणि तिचा कोणीतरी पाठलाग करत आहे हे त्याच्या लक्षात येताच तोही विहिरीकडे गेला. तेव्हा समोरचं दृश्य पाहून प्रतीक खूप घाबरला, कारण तो गुंड मीनाचे कपडे काढण्याचा प्रयत्न करत होता. प्रतीक तिथे वेळेवर पोहोचल्यामुळे मीनाची अब्रू वाचली. विहिरीकडे कसला तरी आवाज आला म्हणून प्रवीण आणि मीनाचे कुटुंब तिकडे गेले. तेव्हा प्रतीक त्या गुंडाला अजूनही मारत होता. आतापर्यंत सगळे गाव तिकडे जमा झाले होते. मग सगळ्यांनी प्रतीकला विचारलं की तू याला का मारत आहेस. तेव्हा प्रतीक काहीच बोलला नाही, कारण त्याला मीनाची इज्जत वाचवायची होती. तो शांत उभा राहिला आणि प्रतीक शांत आहे हे त्या गुंडाने त्याचा फायदा घेतला. तो गुंड म्हणाला की हा प्रतीक सोहम शेठला काहीही बोलत होता, त्यांना शिवीगाळ करत होता. तेव्हा मी त्याला कारण विचारलं तर त्याने मला डायरेक्ट मारहाण करायला सुरुवात केली. जे तुम्ही आता बघत आहात तेच खरं आहे आणि सोहम शेठला बोललेलं मला आवडणार नाही म्हणून मी त्याला विचारलं, पण त्याने माझ्यावर हात उचलला. आता हे ऐकून सोहम शेठचा राग अनावर झाला होता आणि प्रतीक काहीच बोलत नसल्यामुळे सगळ्यांनी त्या गुंडाचे बोलणे खरे वाटले आणि सगळे प्रतीकला दोष देऊ लागले. मात्र मीनाला प्रतीकचे खूप वाईट वाटत होते. आपल्या वरच्या प्रेमासाठी प्रतीक एवढ्या सगळ्यांचे बोलणे खात आहे, त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले. तिचे वडील सोहम शेठ आधीपासूनच प्रतीकला दोषी मानत होते. त्यांचे आणि त्याचे खूप वैर झाले होते. त्यामुळे प्रतीकला कोणतीही शिक्षा झाली तरी सोहम शेठला काहीच फरक पडणार नव्हता. हळूहळू दिवस जात होते आणि प्रतीक आणि सोहम शेठमध्ये आता अंतर वाढत होतं. त्यांचं वैर आता तीव्र शत्रूत गेलं होतं. जत्रेच्या दिवशी तो तमाशा झाल्यामुळे प्रतीक खूप नाराज झाला होता. त्याचे कशातच मन लागत नव्हतं. तो जेवणही नीट करत नव्हता, कोणाशी नीट बोलतही नव्हता. त्यामुळे त्यांनी विचार केला की आपण हे शहर सोडून दुसऱ्या गावात जाऊन काम करू. इथे घडलेल्या सर्व घटनांचा आढावा घेता लोक मीनाबद्दल चुकीचा विचार करतील आणि तिला बदनाम करतील. या विचाराने त्याने हा निर्णय घेतला होता. त्याने मीनापासून दूर जाण्याचं ठरवलं म्हणून त्याने कोणालाही न सांगता रात्रीची ट्रेन बुक केली आणि रात्री कोणालाही कसलीच बातमी न देता तो घर सोडून निघून गेला. त्याने आपल्या भावासारख्या मित्राला प्रवीणलाही काही सांगितलं नव्हतं. रात्रीची बुकिंग असल्यामुळे प्रतीक ट्रेनची वाट पाहत बसला होता. त्याला घरची खूप आठवण येत होती. आज ट्रेन थोडी लेट येणार होती. तेवढ्यात त्याला त्या अंधुक प्रकाशामध्ये त्याच्या दिशेने कोणीतरी येताना दिसलं. त्याला कोण आहे हे लवकर समजेना, पण जसजशी ती व्यक्ती जवळ आली तसतसं प्रतीकला जरा स्पष्ट दिसू लागलं. आता ती व्यक्ती फक्त 10 फुटांच्या अंतरावर होती. ती व्यक्ती प्रतीकला स्पष्ट दिसायला लागल्यावर प्रतीकच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या अंगातील अवसानच गळून गेलं. त्याने पकडलेली त्याची बॅग त्याच्या हातातून खाली पडली, कारण त्याच्या दिशेने जी व्यक्ती पळत येत होती ती दुसरी तिसरी कोणी नसून मीनाच होती. तिच्या हातामध्ये एक बॅग होती आणि त्यात काही सामान आणि काही कपडे होते. ती घाबरत प्रतीकच्या जवळ आली आणि त्याला घट्ट मिठी मारली. तेव्हा त्याने तिला कारण विचारलं. तेव्हा त्याला ती घर सोडून पळून आल्याचं सांगितलं आणि तिने प्रतीकला सांगितलं की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तू जिकडे जाशील तिकडे मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. पण प्रतीकला हे चुकीचं वाटत होतं. त्याने तिला खूप समजावून सांगितलं की तू असं केलं तर तुझी नाही तर तुझ्या वडिलांची इज्जत जाईल आणि त्यांना गावामध्ये खूप मान आहे. त्यांची आपल्यामुळे खाली मान घालायची वेळ येऊ नये एवढेच मला वाटते आणि त्यांना आणि तुझ्या कुटुंबाला आयुष्यभर लाजवेल असे कोणतेही काम करू नको, असे बरेच काही समजावत तो मीनाला घरी जाण्यास सांगत होता. पण मीना ऐकायला तयार नव्हती. ती फक्त प्रतीकला मिठी मारून गप्प बसली होती. जणू काही आता त्याच्यातच सामावून गेली होती आणि त्यांना आता कोणीही वेगळं करू शकत नाही. इकडे सोहम शेठला आपली मुलगी मीना पळून गेली आहे असं समजलं. तेव्हा त्यांनी तिला शोधायला सुरुवात केली. त्यांनी सरळ प्रवीणच्या घरचा रस्ता धरला आणि त्याच्या घरी गेल्यावर समजलं की प्रतीकही घर सोडून गेला आहे. मग आता त्यांच्या रागाचा अंत झाला होता. त्यांनी सरळ काही साथीदार आणि काही हत्यारे घेऊन डायरेक्ट स्टेशनचा रस्ता धरला. पण जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांचा राग अचानक शांत झाला, कारण त्यांनी प्रतीक आणि मीनाचं सर्व बोलणं ऐकलं होतं. त्यांचे डोळे उघडले होते. त्यांना आता प्रतीक निर्दोष आहे याची जाणीव झाली होती. त्यांनी प्रतीकला मिठी मारली आणि दुसरीकडे मीनाही आपल्या वडिलांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. त्यानंतर सगळं काही ठीक झालं आणि एक चांगला मुहूर्त बघून त्या दोघांचं लग्न लावून दिलं.